नमस्कार मंडळी. मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांच्या घरातून. अस्मिता म्हणते, चला अजून आता घरात दिसेल, नाहीतर इतके दिवस तो घरात दिसला सुद्धा नाही. मग सायली म्हणते, अगं माझ्यासाठीच पुरावे गोळा करत फिरत होते. मग अस्मिता म्हणते, अगं माहिती आहे मला, गंमत केली. मग सायली म्हणते, खरंच या कठीण काळात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी ज्या प्रकारे उभे राहिलात त्याने मला खूप शक्ती मिळाली. मग अर्जुन म्हणतो, हे खरं आहे, मला सुद्धा तुमच्यामुळेच लढाई जिंकणं सोपं झालं. हो, पण आपण अजून जिंकलेलो नाही. अजून सायलीवरचे सगळे आरोप आपल्याला खोटे ठरवायचे आहेत. मग अश्विन म्हणतो, तो करशीलच दादा, पण आपल्याला आता वहिनीची काळजी घ्यायला हवी. मग कल्पना म्हणते, हे बघा तुम्ही आता वरती जा आणि फ्रेश व्हा. मग श्वेता म्हणते, हो सायलीताई, अगं खूप थकल्यासारखी दिसतेस तू. मग स्वतःच म्हणते, तू वर जाऊन आराम कर, मी तुझ्यासाठी कॉफी किंवा चहा घेऊन येतो. मग अर्जुन जेलमध्ये सायलीचे काढून ठेवलेले दागिन्यांची पिशवी सोडतो आणि त्यातून मंगळसूत्र बाहेर काढतो. अर्जुन म्हणतो, मंगळसूत्र काढताना तुला किती त्रास झाला होता ते मी बघितलं बायको. आणि तो सायलीला मंगळसूत्र गळ्यात घालतो. सायलीचा हात हातात घेऊन अर्जुन म्हणतो, आय प्रॉमिस यू बायको, यापुढे मी ही वेळ तुझ्यावर कधीच येऊ देणार नाही. मग सायली म्हणते, हे सौभाग्याचं लेणं मला माझ्या जीवापेक्षाही महत्वाचं आहे. आणि आज तुम्ही मला हे फक्त मंगळसूत्र घातलं नाही, माझा आनंद मला मिळवून दिला. आणि सायली मंगळसूत्राच्या पाया पडते. मग अर्जुन म्हणतो, आता वरती जा आणि आराम कर. आणि अर्जुन म्हणतो, ममा मी येतो. मग सायली गौरीला म्हणते, बाळा तू गोलूसंग खेळ, मी इथे थोड्या वेळात येते. मग अर्जुन सायलीला घेऊन वरती जातो. मग चैतन्य खाकरत म्हणतो, बरं अस्मिते, तो आज कोर्टात आली नसशील ना, मग इथे जेवणाची तयारी केली असशील. मग अस्मिता म्हणते, मी ऑफिसला सुद्धा जाऊन आले, मी घरात काही स्वयंपाक करत बसले नव्हते. मग अश्विन म्हणतो, अरे याला काय अर्थ आहे, आम्हाला भूक लागली आहे आणि सायली वहिनी इतक्या दिवसांनी घरी आली आहे, काहीतरी गोडधोड करायला नको. मग प्रतिमा म्हणते, मी शिरा करायला घेते. मग श्वेता म्हणते, मी सायलीताईला चहा किंवा कॉफी देऊन येते आणि मीच करते शिरा. श्वेता मनातल्या मनात म्हणते, आम्ही एवढे प्रयत्न करून सुद्धा शेवटी सायली घरी आलीच, पण आमची 6 जणांची टोळी सायलीला सुखात राहू देणार नाही. मग अर्जुन आणि सायली आपल्या बेडरूममध्ये बसलेले असतात. मग अर्जुन म्हणतो, मी तुला कितीही सॉरी म्हटलं तरी कमीच आहे, मी तुला पटकन जेलच्या बाहेर नाही काढू शकलो, याचा मला खूप गिल्ट आलाय. मग सायली म्हणते, विसरा ना आता, तुम्ही सगळं जे घडायचं होतं ते घडून गेलं आणि त्यात तुमचा काहीच दोष नाही. आज मी तुरुंगाच्या बाहेर आहे ते फक्त तुमच्यामुळेच. मग अर्जुन म्हणतो, मी बाळाला प्रॉमिस केलं होतं की मी जगातील बेस्ट बाबा बनेल, पण त्याला आणि त्याच्या आईला माझ्यामुळे किती दिवस जेलमध्ये राहावं लागलं, त्याचं खूप वाईट वाटतं मला. मग सायली म्हणते, पण बाळाने हे सुद्धा बघितलं की त्याचे बाबा कोर्टात कसे लढले आणि त्याच्या इन्साफसाठी कसे उभे राहिले, आणि बाळाला बाबांचा खूप जास्त अभिमान वाटतो. अर्जुन म्हणतो, खरंच. सायली म्हणते, खरंच. मग अर्जुन सायलीच्या पोटावर हात ठेवून म्हणतो, बाळा. तेवढ्यात तो पटकन हात मागे घेतो आणि म्हणतो, किक मारली हातावर माझ्या बाळाने, आणि तो खूप आनंदी होतो. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच बाळा, आणि म्हणतो, तुला माहिती आहे आज तू पहिल्यांदा माझ्याशी म्हणजे तुझ्या बाबांशी बोलल्यासारखं वाटतंय. मग सायली म्हणते, बाळ केव्हापासूनच हातपाय मारायला लागलंय. मग अर्जुन म्हणतो, हो, पण मला आज फील झालं ते. मग सायली म्हणते, आता पुढचे 2-3 महिने त्याच्या भाषेतच बाळ तुमच्याशी बोलणार आहे, ते काय आता शांत नाही बसणार आहे माझ्या पोटात. मग अर्जुन म्हणतो, शांत तर बाळाची आई सुद्धा बसत नाही. अर्जुन म्हणतो, आता आराम करायचा आहे, आणखी काही करायचं नाही. मग सायली म्हणते, खरंच आराम करायला वेळ आहे का आपल्याकडे, मला सतत भीती वाटते, मुली अजून सापडल्या नाहीत आणि त्यांना लवकरात लवकर शोधून काढल्याशिवाय मला काही चैन पडणार नाही. मग अर्जुन म्हणतो, मी आहे ना, प्रयत्न सुरू आहेत, शोध सुरूच आहे, पण आता तू आराम कर, फार विचार करू नकोस. सायली म्हणते, मनात जेव्हा विचारांचा गुंता होतो ना तेव्हा आपली तीच पद्धत वापरल्याशिवाय मला चैन पडत नाही. मग अर्जुन म्हणतो, ओके, व्हाईट बोर्ड काढू. मग सायली म्हणते, लगेच. मग अर्जुन व्हाईट बोर्ड काढतो. मग अर्जुन म्हणतो, एक काम कर, चैतन्यालाही बोलवून घेऊ, त्याच्याकडेही बरेच डिटेल्स आहेत. मग सायली चैतन्याला फोन करते. तेवढ्यात श्वेता चहा घेऊन वरती येते आणि अर्जुनच्या रूमच्या बाहेर कान लावून उभी राहते. आतमध्ये अर्जुन आणि सायलीमध्ये केसबद्दल डिस्कशन चालू असते. अर्जुन म्हणतो, अजून काही मुद्दे आहेत, तुला आठवतात ते. तेवढ्यात श्वेताच्या मागून चैतन्य येतो आणि श्वेताला हाक मारतो. श्वेता अचानक दचकते. मग चैतन्य म्हणतो, तू इथे, आणि नंतर चहाकडे बघून म्हणतो, अच्छा, सायली वहिनीला चहा घेऊन निघालीस. मग श्वेता म्हणते, अर्जुन सरांसाठी कॉफी. मग चैतन्य म्हणतो, मी आताच निघालो आहे, मी घेऊन जातो. आणि श्वेता चैतन्याच्या हातात कॉफी देते आणि निघून जाते. तेवढ्यात चैतन्य मागून हाक मारतो, श्वेता 1 मिनिट, आणि श्वेताला म्हणतो, आपण याआधी कधी भेटलो आहे का.
कोर्टात एखाद्या केसच्या संदर्भात किंवा मित्रमैत्रिणींमधून? काही आठवतंय का तुला? इकडे मधील प्रसंग दाखवतात. प्रिया म्हणते, सायली इथे पुढच्या सेलमध्ये असायची आणि तिला बघितलं की डोळ्यांना कसं असं गारगार वाटायचं. तेव्हा कॉन्स्टेबल म्हणते, अगं, सायली गेली ना तिच्या घरी. मग प्रिया रागात म्हणते, माझ्या जखमेवर मीठ चोळतीयास? मग प्रिया म्हणते, बोल ना, सायली तर घरी गेली आणि मी इथेच सडतीया. बोल ना, बोल. ती परत इथं तुला कधीच दिसणार नाहीये, असं बोल, बोल. पुढे प्रिया म्हणते, तिचा नवरा येऊन तिला येथून असं अलगद सोडवून घेऊन गेला. पण तुझा नवरा तुझ्याकडे बघत सुद्धा नाही, तुझा तिरस्कार करतो, असं बोल ना. प्रिया आपल्याच कानाखाली मारते आणि रागात म्हणते, बोल, बोल, म्हणते ना तुला. मग कॉन्स्टेबल म्हणते, डोकं फिरल्यासारखं वागू नकोस. प्रिया म्हणते, फिरलंच आहे माझं डोकं. सायलीने फिरवलं, त्या अर्जुननं फिरवलं. जी मुलगी इथे असायला हवी होती ती आज घरी जाऊन स्वतःचे लाड करून घेते. पण ज्या मुलीने जगावर राज्य करायला हवं ती मुलगी या 4 भिंतीमध्ये सडतीये इथे. मग कॉन्स्टेबल म्हणते, शांत हो, जेलर मॅडम आल्या ना तर प्रॉब्लेम होईल. प्रिया म्हणते, मला नाही फरक पडत, कळलं तुला. मी अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगणार आहे, माझ्यावर अन्याय झाला आहे. ती सायली इथे असायला हवी होती पण ती इथे नाही आहे. पण मी नाही तिला सोडणार, मी तुला परत इथे आणेन. प्रिया जेलवर हात आपटून म्हणते, मी तुला परत इथे आणणार. इकडे श्वेता चैतन्याला म्हणते, मला नाही काही आठवत. मग चैतन्य म्हणतो, आय एम सॉरी, मला माहिती आहे मागच्या वेळेस पण तू हे सांगितलं होतंस मला, पण का माहिती नाही. मला असं वाटतं की आपण आधी कधीतरी भेटलोय. तू आश्रमात सुद्धा पहिल्यांदा भेटलीस तेव्हा मला असं वाटलं होतं की मी ओळखतो हिला. का वाटतं, का माहिती नाही. मग श्वेता घाबरत म्हणते, जाऊ, मी खाली काम आहेत मला. मग चैतन्य म्हणतो, सॉरी, जा तू. मग चैतन्य अर्जुनजवळ येतो आणि म्हणतो, हॅलो, हे घ्या तुमच्यासाठी चहा आणि कॉफी. मग चैतन्य म्हणतो, मी जगातला पहिलाच पाहुणा असेल ना जो चहा आणि कॉफी स्वतःच घेऊन येतो. मग अर्जुन म्हणतो, अच्छा, पाहुणा आहेस तू, मग निघ. मग चैतन्य जातो. लगेच अर्जुन म्हणतो, ए थांब. सायली म्हणते, भाऊजी, तुम्ही कॉफी नाही घेतली, मी आणते, थांबा. मग चैतन्य म्हणतो, मला कॉफी नको. मग चैतन्य व्हाईटबोर्डकडे बघून म्हणतो, हे काय चाललंय तुमचं. तो पुढे म्हणतो, वहिनी, तू आत्ताच घरी आली आहेस आणि लगेच कामाला पण लागलीस. मग अर्जुन म्हणतो, सांगून सांगून थकलो तुझ्या वहिनीला मी, पण तिला आराम करायचाच नाही. मग सायली म्हणते, भाऊजी, हा आराम करायचा वेळ आहे का हो. मला सतत भीती वाटते. मुली गायब झालेल्या आहेत, त्यांच्या बाबतीत काही वाईट घडायला नको म्हणजे झालं. आणि आपल्या हातात अजिबात वेळ नाही, त्यांना लवकरात लवकर शोधायलाच हवं. मग चैतन्य म्हणतो, कळतंय काय वाटतं वहिनी, काय अंदाज असेल तुमचा. मग सायली म्हणते, जे जे घडलंय त्यावरून असं वाटतंय की हा सगळा प्लॅन ज्या कुठल्या व्यक्तीने केला आहे त्या व्यक्तीचं माझ्यावर खूप आधीपासून बारीक लक्ष होतं. म्हणजे बघा ना, वात्सल्य आश्रमाची संस्था म्हणून नोंद होणे, मी त्या संस्थेची संस्थापक म्हणून काम करणं, सगळी जबाबदारी माझ्यावर असणार हे त्या व्यक्तीला माहीत होतं. म्हणजे आश्रमात काहीही वाईट घडलं तर आधी मला पकडलं जाणार, मला अटक होणार हे त्या व्यक्तीला बरोबर माहीत होतं. अर्जुन म्हणतो, फक्त एवढेच नाही, सिनियरनी जेव्हापासून तुझ्या नावावर प्रॉपर्टी केली तेव्हापासून सगळ्या गोष्टी त्या माणसापर्यंत पोहोचल्या. म्हणून तर बघ ना, तुझ्या नावावर असलेल्या जागेवर ठेवलं. मग सायली म्हणते, तुम्ही दोघं जाऊन आलात ना या जागेवर. मग अर्जुन म्हणतो, आम्ही तिथे जाणारच आहोत. सायली म्हणते, चला लगेच निघूया ना आपण. अर्जुन म्हणतो, तुला असं म्हणायचं आहे की तू सुद्धा येशील. अर्जुन म्हणतो, नाही, अजिबात नाही. हे बघ, तू आम्हाला इथे हेल्प करतेस ना तेवढंच पुरे आहे, पण या अवस्थेत मी तुला कुठेही बाहेर घेऊन जाणार नाही, कळलं का. सायली म्हणते, तुम्हाला असं वाटतंय का अशा मनस्थितीत मी आराम करू शकते. उलट इथे थांबले ना तर मनात विचार सुरू राहतील माझ्या. मी तुमच्याबरोबर येते, आपण लगेच निघूया, चला. मग अर्जुन म्हणतो, या अवस्थेत तुला जास्त दगदग नको व्हायला. मग सायली म्हणते, अहो, माझ्या मुलींसाठी काहीतरी करताना मला दगदग कशी होईल. चला लगेच निघूया आपण. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे. चैतन्य म्हणतो, तुम्ही दोघे फ्रेश होऊन घ्या, मी खाली आहे. खाली अस्मिता म्हणते, आज सायलीबरोबर मी भरपूर गप्पा मारणार आहे. प्रतिमा म्हणते, कल्पना, सायलीचा आराम करून झाला की आपण तिला मंदिरात घेऊन जाऊया. कल्पना हो म्हणते. मग प्रतापराव म्हणतात, कल्पना, तिला ते योगा आणि मेडिटेशनचं सांगितलं आहेस का. कल्पना म्हणते, हो सांगितलं. मग अश्विन म्हणतो, या सगळ्यात महत्त्वाचं आहे सायली वहिनीची सोनोग्राफीची अपॉइंटमेंट, ती मी अधिक बुक करून टाकतो. श्वेता मनातल्या मनात म्हणते, हे लोक काही केल्यास सायलीला घराबाहेर पडू देणार नाहीत, म्हणजे तिला इन्व्हेस्टिगेशन सुद्धा करता येणार नाही आणि तिच्याकडून बोलता बोलता काढून घेता येईल की अर्जुनचं नेमकं काय चाललंय. चैतन्य म्हणते, वा, तुमचं तर जोरदार प्लॅनिंग चालू आहे सायली वहिनीसाठी. अस्मिता म्हणते, हो, तर आता आमच्या ताब्यात आहे तीर्थरूप. गौरी म्हणते, काका, सायलीताई कुठे आहे. चैतन्य म्हणतो, ती आली बघ. सायली येते आणि म्हणते, आई, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो.
मग कल्पना म्हणते, अगं आता तर तू आली आहेस ना, मग तुम्ही आता लगेच कुठे निघालात? अर्जुन म्हणतो, अगं मुलींच्या केसमध्ये एक अपडेट मिळाला आहे आम्हाला आणि तिथे जायचं आहे आणि काय इन्फॉर्मेशन मिळते का बघायचं आहे. अस्मिता म्हणते, अर्जुन, अरे 7 महिन्यांची प्रेग्नंट आहे तीर्थरूप. असं काय करतोस? मग सायली म्हणते, अस्मिता, अगं मला हे घरी राहून आराम करायला सांगत होते, पण मीच म्हटलं मी येते तुमच्याबरोबर. मग सायली म्हणते, आई तुम्ही मला समजून घ्या ना, अहो मुली अजून सापडल्या नाही आहेत. अशा परिस्थितीत मी आराम कसा करू? कल्पना म्हणते, हे बघ मी सांगितलं ना नाही म्हणून, आणि तसेही आता पूर्ण आई पण उठल्या आहेत, त्या तुझी चौकशी करत होत्या, जा त्यांना भेटून ये. सायली म्हणते, बरं मी भेटते पूर्ण आजींना, पण मग मी जाऊ ना? प्रतिमा म्हणते, नाही सायली, अगं जरा आमची बाजूसुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न कर ना, आमची काळजी चुकीची आहे का? भलत्या ठिकाणी हट्ट नाही करायचा बाळा. अश्विन म्हणतो, बाकी कुणाचं ऐकणार नसशील, पण डॉक्टर म्हणून माझं तरी ऐकावंच लागेल तुला. हे बघ प्लीज काही दिवस घरात थांब, कारण तुलाच नाही तर बाळाला सुद्धा आरामाची गरज आहे. मग सायली म्हणते, बरं ठीक आहे, थांबते मी घरी. आणि सायली अर्जुनला म्हणते, तुम्हाला जिथे जिथे जे काही कळेल ते मला कळवत राहा. अर्जुन म्हणतो, हो सगळं सांगेन मी तुला. मग अर्जुन चैतन्यला म्हणतो, चल आपण जाऊया, आधी तुझ्या घरी जाऊया, तू चेंज कर, मग इन्स्पेक्टर सावंतांना भेटू आणि मग जाऊ पुढे. अर्जुन म्हणतो, आम्ही आलोच, आणि तिथून निघून जातो. कल्पना सायलीला म्हणते, असा तुझा चेहरा नको ना ग पाडू. अगं बाळा, आम्ही तुझ्या काळजीपोटीच सांगतोय, तू आता बाहेर कुठेही जाऊ नकोस म्हणून. सायली म्हणते, कळतंय मला आई. सायली म्हणते, मी पूर्ण आजीला भेटून येते. इकडे सचिन टोनीला फोन करतो आणि म्हणतो, टोनी ऐक, आतापर्यंत काही गोष्टी आपल्या प्लॅनप्रमाणे झाल्या आहेत, पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या मनाप्रमाणे झाल्या नाही आहेत, सो इथून पुढे आपल्याला जास्त अलर्ट राहायला हवं. टोनी म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण मला भेटायला येताना तुझा पेनड्राईव्ह घेऊन ये, मग तुला मी काही नवीन कॉन्टॅक्ट देतो. आणि तो म्हणतो, आपल्याला लवकरात लवकर मुलींना तिथे हलवायला लागणार, आधीचा डेटा करप्ट केला पाहिजे, मी तुला तासाभरात भेटतो. सचिन बरोबर आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. राकेश सचिनला म्हणतो, काय म्हणाला टोनी? सचिन म्हणतो, 2 तासात भेटायचं त्याला. राकेश म्हणतो, चल लवकर चल. सचिन ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत असतो. राकेश म्हणतो, सचिन चल लवकर. काय शोधतोयस? मग सचिन म्हणतो, अरे त्याने पेनड्राईव्ह मागितला आहे. राकेश म्हणतो, पेनड्राईव्ह कुठे आहे? सचिन म्हणतो, अरे इथेच ठेवला होता, सापडत नाहीये. मग राकेश पण पेनड्राईव्ह शोधू लागतो. मग सचिन म्हणतो, राकेश आपल्याला काहीही करून तो पेनड्राईव्ह मिळायला हवा, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, शोध लवकर. दोघेही सगळ्या कपाटांमधून पेनड्राईव्ह शोधू लागतात. इकडे अर्जुन, चैतन्य आणि सावंतसाहेब त्या जागेवर येतात. सावंतसाहेब म्हणतात, अर्जुन सर ही तीच जागा आहे. पुढे सावंतसाहेब म्हणतात, इन्स्पेक्टर निकमना सुरेश आणि सोनल याच ठिकाणी सापडले होते. मग चैतन्य म्हणतो, म्हणजे त्यांच्या सगळ्या इनलिगल ॲक्टिव्हिटीज इथेच चालू असतील. मग अर्जुन म्हणतो, आणि इथे या जागेत बहुतेक केअरटेकर राहत असतील, त्याच्याकडून आपल्याला या जागेबद्दल बरीच इन्फॉर्मेशन मिळू शकते. पुढे चैतन्य म्हणतो, पण अर्जुन ही जागा रविराज सरांच्या नावावर आहे ना? मग अर्जुन म्हणतो, हो. चैतन्य म्हणतो, मग केअरटेकर त्यांनीच ठेवला असेल ना? अर्जुन म्हणतो, आणि आपण त्यांना काहीच विचारू शकणार नाही, कारण त्यांना सायलीच्या केसबद्दल काहीच माहिती नाही. चैतन्य म्हणतो, प्रतिमा आत्यांना माहिती असेल का? अर्जुन म्हणतो, पॉसिबल आहे, मी तिला विचारतो. आणि अर्जुन प्रतिमा आत्यांना फोन करतो. प्रतिमा फोन उचलते आणि म्हणते, बोल. अर्जुन म्हणतो, सायलीच्या नावावरील हायवेजवळील एक प्रॉपर्टी आहे, तिथे फक्त 2 खोल्या बांधलेल्या आहेत, बाकी जागा मोकळी आहे. या प्लॉटबद्दल तुला काही माहिती आहे का? प्रतिमा म्हणते, हा, त्या जागेबद्दल सांगितलं होतं रविराजने. अर्जुन म्हणतो, इथे कोणी केअरटेकर आहे? काही माहिती आहे तुला? प्रतिमा म्हणते, त्या जागेवर श्रीनाथ नावाचा एक केअरटेकर होता. प्रतिमा म्हणते, का रे, हे सगळं का विचारतोयस? म्हणजे सायलीच्या केसबद्दल काही आहे का? अर्जुन हो म्हणतो आणि म्हणतो, त्या श्रीनाथचा नंबर मिळू शकेल का? प्रतिमा म्हणते, हो, मला रविराजने अशा सगळ्या नंबरची यादी देऊन ठेवली आहे, त्यात बहुतेक श्रीनाथचा नंबर असेल, बघते मी. अर्जुन म्हणतो, थँक्यू सो मच. प्रतिमा म्हणते, थँक्स काय रे, तू ही सगळी धडपड सायलीला सोडवण्यासाठीच करतोस ना? मग मी माझा खारीचा वाटा उचलणारच. पाठवते मी नंबर. अर्जुन म्हणतो, पाठव लगेच, आणि फोन ठेवतो. प्रतिमा लगेच त्याला नंबर पाठवते आणि अर्जुन त्या नंबरवर कॉल करतो. चैतन्य म्हणतो, काय झालं? अर्जुन म्हणतो, फोन घेत नाहीये. अर्जुन म्हणतो, एक काम कर, मी तुला हा नंबर पाठवतो, तू फोन करत राहा. तोपर्यंत सावंतसाहेबांना तिथे एक सीसीटीव्ही कॅमेरा दिसतो. सावंतसाहेब अर्जुनला म्हणतात, अर्जुन सर, तो तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बघा, कोणीतरी त्याची दिशा आकाशाकडे मुद्दाम करून ठेवली आहे जेणेकरून आपल्याला कुठलेही इथले फुटेज मिळू नये. अर्जुन म्हणतो, हा खूप मोठा प्लॅन आहे सावंतसाहेब, जो कोणी मास्टरमाइंड असेल तो एवढी खबरदारी तर घेणारच.
पण तरीही कोणताही क्रिमिनल काहीतरी पुरावा मागे सोडतोच. तोच शोधायचा आहे आपल्याला. अर्जुन म्हणतो, आपल्याला आज जाता येईल ना? सावंतसाहेब म्हणतात, हो, जाऊया, चला. इकडे सायली फोनमध्ये अर्जुनच्या मेसेजची वाट बघत असते. तेव्हा अश्विन म्हणतो, काय घमघमाट सुटलाय वहिनी? मला असं वाटतंय, कधी पितोय ते सूप. आता कल्पना म्हणते, सायलीला मी इतक्यांदा सांगितलं आहे की फक्त आराम करायचा, तरी पण ती किचनमध्ये शिरलीच. कल्पना म्हणते, सायली, अगं पुरे आता. पण सायली तिच्याच विचारात मग्न असते. मग श्वेता म्हणते, सायली ताई, कल्पना मावशी तुझ्याशी बोलत आहेत. मग सायली म्हणते, काय आई? काय झालं? मग कल्पना म्हणते, अगं, मी तुला म्हणाले की तुला आराम करायला सांगितला होता ना, मग किचनमध्ये काम करायची काय गरज आहे? मग सायली म्हणते, आई, माझ्या हातचं खाल्ल्यावर तुमच्या चेहऱ्यावर आनंद येतो की नाही? तो आनंद बघूनच मला तृप्त वाटतं. इकडे सावंतसाहेब, अर्जुन आणि चैतन्य आत येतात आणि अर्जुन म्हणतो, पोलिसांनी इथे शोध घेतलाच असेल, पण तरीही आपण परत बघूया. काहीतरी सापडेल आपल्याला. मग सगळे शोधाशोध करू लागतात. तेवढ्यात अर्जुनला एक पेनड्राईव्ह दिसतो आणि इथेच हा भाग संपतो. तर मंडळी, तुम्हाला आजचा हा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.